शिरढोणमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद तीव्र होताना दिसतोय। मराठा क्रांती मोर्चानं यात आता उडी घेतली आहे। राज्यभर आंदोलनाचा इशारा सुद्धा आहे। आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यावर पोलीस मात्र ठाम आहेत। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शिरढोण गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवण्याच्या प्रकरणावरून वाद चिघळलाय। या प्रकरणात आता मराठा क्रांती मोर्चानं उडी घेत राज्य सरकारला आंदोलनाचा इशाराच दिलाय। मत फक्त पाहिजेत का मत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तेव्हा हे बिळत जाणारे अवलाद यांना सुद्धा तुम्हाला सांगतो इशारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही कडे मावळे आहेत आणि आम्ही गप बसणार नाही। ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केलेला आमच्या माता भगिनीवर राज्याच्या मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना व महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दाते साहेबांना भेटून यांच्या विरुद्ध तक्रार करणारे मराठा समाज गप्प बसणार नाही। शिराडोणमधील वादग्रस्त चौक आहे झेंडा चौक, त्या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने सध्या कायदेशीर कारवाई करून सध्या शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे। पुढील कारवाई जी आहे कायदेशीर ते आम्ही करून घेत आहोत। चर्चा सकारात्मक झाली का? मार्ग निघाला? सध्या चर्चा सकारात्मक झालेली आहे, तरी देखील आम्ही जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर प्रक्रिया पुढे पार पाडत आहोत। विद्यार्थ्यांसाठी भाजप युवा मोर्चाचा नवा उपक्रम आहे। MH, CET, नीट आणि JEE विद्यार्थ्यांकरता भाजपनं पुढाकार घेतलाय। 2 ॲपचे आज दुपारी 12 वाजता लोकार्पण होत आहे। मेरी तयारी आणि तयारी इंटरेस्ट या 2 ॲपचं लोकार्पण होणार आहे। नगरसेवक तेजेंदर सिंग तिवाना आणि भाजप मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल। ऋषिकेश वैद्यवर जादूटोणा विरोधी कायद्याचा कलम लावा। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ही मागणी केली आहे। पुण्यात मांजरी पोलिसांना पत्र सुद्धा दिलंय। मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांची 76 लाखांची फसवणूक प्रकरण, बनावट क्रेडिट कार्ड घोटाळ्याद्वारे ही फसवणूक करण्यात आलेली होती। फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला झारखंडच्या जामतारामधून अटक करण्यात आली आहे। कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीला बनावट एन्काउंटर प्रकरण आणि या प्रकरणी हरियाणातील पोलिसांसह अन्य दोघांना आता दिलासा मिळतोय। 5 पोलिसांसह अन्य 2 आरोपींची निर्दोष मुक्तता आहे। मुंबई सत्र न्यायालयानं या संदर्भातला निर्णय दिलाय। पुराव्याअभावी ही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। नागपूर जिल्हा परिषदेचा 53.67 कोटींचा अर्थसंकल्प सादर आहे। पहिल्यांदाच 50 कोटींचा टप्पा पार आहे। CEO विनायक महामुनी यांनी अर्थसंकल्प मांडलाय। उद्या घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांकरता ही बातमी महत्त्वाची आहे, कारण कांदिवली ते बोरिवली आज आणि उद्या मेगा ब्लॉक असेल। 2 दिवसात तब्बल 300 लोक रद्द होणार आहेत। पश्चिम रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।